36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. प्रशासन व ठेकेदार ॲक्शनमध्ये तिसऱ्याच दिवशी सुरू झाले डांबरीकरणाचं काम. लोणार तालुक्यातील भुमराळा ते किनगाव जट्टू दरम्यानच्या अत्यंत महत्त्वाच्या डांबरी रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत भाजपा जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया देवानंद साळुंखे यांनी गणपती बाप्पांची आरती म्हणत खड्ड्यांचं पूजन करत आंदोलन केलेलं होतं. या आंदोलनाने प्रशासन व ठेकेदारांना अक्षरशः खडबडून जागं केलंय. गेल्या 2-3 दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये या अनोख्या आंदोलनाची प्रचंड चर्चा असून अखेर आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी ठेकेदाराने डांबरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. या मार्गावरील खोल खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले होते. अनेक वर्षांपासून रस्ता बिघडत असूनही दुरुस्ती न झाल्यानं ग्रामस्थांनी गणपती बाप्पांची आरती करत खड्ड्यांचं पूजन करून आंदोलन छेडलंय. भाजपा जिल्हाध्यक्ष देवानंद साळुंखे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विभागीय अधिकाऱ्यांना सजग केलं होतं. त्यांच्या तात्काळ काम सुरू करा, अन्यथा पुढील उग्र आंदोलन या इशाऱ्यानंतर अखेर प्रशासन हललंय. गेल्या 2 दिवसांत या आंदोलनाची सोशल मीडियासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी चर्चा झाली आहे. नागरिकांच्या दबावामुळे आणि वृत्तपत्रात आलेल्या ठळक बातमीमुळे ठेकेदार व संबंधित विभागावर तातडीने काम सुरू करण्याचा दबाव निर्माण झालाय. आज सकाळपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. या संपूर्ण आंदोलनात भाजप कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. प्रशासन हलतंय हे सिद्ध झालं. जन आंदोलनाची ताकद पुन्हा एकदा दिसली, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत्या. मी महेश कळूजी मलमे. मी घरून म्हशी घेऊन 12 वाजता निघालो रस्त्याने. तर विद्युतच्या ताराच्याने करंट लागून पाणी म्हशी हे झाल्या दगा 3-3.5 लाखाचं. आणखी काही सांग. मला फेकल्या गेलं. बूट होता म्हणून मी बचावलो. ते मला जर काही शासनाकडून काही मदत नाही भेटली तर मला फाशी घ्यायची काही मराठी प्रयत्न आहे. काही ना काही शासनाकडून काही हे नुकसान भरपाई भेटली पाहिजे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.